आज आपण हेअर स्पा कसा करायचा ते तुम्हाला सांगते मी। सर्वात पहिले क्लायंटचे केस वॉश करून घ्यायचे किंवा त्यांना सांगायचं घरून वॉश करून या म्हणून। त्याच्यानंतर हेअर स्पा क्रीम लागेल आपल्याला, जसं केसांची प्रॉब्लेम आहे त्या हिशोबानं आपण हेअर स्पा घ्यायचा। आणि केस धुतल्यानंतर 50% केस वाळलेली पाहिजेत आणि 50% नम पाहिजेत। त्याच्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन करायची क्रीम स्पाची। केस पण कशी सुकवायची ते पण सांगते। त्याच्यामध्ये ना बटन येतं ड्रायरमध्ये, तर आपल्याला काय करायचं, कोल्ड द्यायचं तसं, हॉट नाही द्यायचं, कारण की हॉट दिलं तर मग डॅमेज अजून होऊन जाते। स्पा करून काय करायचं, पहिले चेक करायचं आणि नंतर कस्टमरला ते करून करायचं। आणि ड्रायर करताना की नाही काढून टाकायचं नोब्याचं आणि असं वळतं एवढ्या दोन तरी करायचं। ड्रायर त्याचं कोणतं करायला, फोल्ड थोडं गेलं। हां, तर बघा एवढे केस असे नम पाहिजे, जास्त ड्राय पण नको आणि जास्त ओलसर पण नको। याच्यावर आपल्याला काय करायचंय, ऍप्लिकेशन करायचे स्पा क्रीमची। तुम्ही बघा एकदा हात लावून का केस कशी पाहिजे ते दोघी जणी बघून। ड्राय पण नको आणि जास्त ओलसर पण नको, म्हणजे आता पाणी पण नाही राहायला पाहिजे। आणि याच्यावर आपल्याला आता स्पा क्रीम लावायची स्टेप बाय स्टेप। करण्यासाठी आपल्याला केसांची पार्टिशन करून घ्यायचे, पूर्ण 4 पार्ट करायचे, 4 भाग काढायचे केसांचे। हे याला सी सेक्शन म्हणतात, कानाच्या वर। आणि एका तुम्हाला बेसिक गोष्टी आहेत, आहे तुम्हाला कटिंग मध्ये सगळ्या गोष्टींमध्ये येणार आहे, सेक्शन जे असतात ना। आणि मागून 2 असे 4 काढले बस। एवढे नरम आणि एवढे अशा प्रकारचे केस पाहिजेत आपल्याला स्पा करण्यासाठी। आता काय करायचंय, एक छोटीशी लाईन काढायची केसांची, इथे पकडा त्याचं ते सांग मला, ब्रश द्या। हे अशी स्पा क्रीम लागेल आपल्याला आणि याला मिक्स करायचे। याला मिक्स करून काय करायचं, ऍक्टिव्हेट करायचं या क्रीमला। हां, आता त्याच्यानंतर आपण केसाला ऍप्लिकेशन बघा आता कसं करायचं ते। असं लावून घ्यायचं आणि ही 2 बोटानं पूर्ण मागे घ्यायचं, मग याला असं पुढे ओढायचं, असं करायचं 1 2 3। मग याच्यानं काय होणार, क्रीम आपली व्यवस्थित लागत। आणि नंतर याला सोडत राहायचं, स्पीड करायचं। याला मेसिफाय करणं म्हणतात। याच्यानं काय होतात, आपले एक ना एक केस स्ट्रेट होते आणि याच्याची शाईन पण येते आपल्या केसात। कळालं? असं जोरात ओढा ना, कळलं थोडं असं 2 बोट टाका। हां, असं 1 2 3 असं असं बघा माझ्याकडे, असं एक पुढे हात एक मागे, एक पुढे हात एक मागे असं। हां, हेड मसाज करण्यासाठी बघा सर्वात पहिले असं प्रॉपर हात इथपर्यंत न्यायचा आपला आणि अँगल बनवून घ्यायचं आणि इथे हात ठेवायचा, म्हणजे त्याने काय होईल, कस्टमरला असं झटका वगैरे लागला तर कसं करायचं, 1 2 3 4 5 5 वेळेस करायचं। दोन मिनिट स्टीम दिल्यानंतर लगेच केस धुवून घेऊत आपण आणि केस नॉर्मल ड्रायरने सुकून घेऊत। तर बघू शकता तुम्ही, हे आहे फायनल रिझल्ट आणि किती सॉफ्ट आणि शाईन झालेले आणि